नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर दत्तात्रय भरणे यांची। यानंतर 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 750व्या जयंतीसाठी आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज। यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची नुकतीच घोषणा केली? तर अमेरिका। यानंतर तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला? तर चीन या देशाने। यानंतर जुलै 2025 मध्ये आपल्या भारताने कोणत्या देशाशी हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU केलेला आहे? तर जर्मनी। यानंतर दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते। यानंतर 17वा पुरुष आशिया कप क्रिकेट 2025 कोणता देश आयोजित करणार आहे? तर संयुक्त अरब अमिराती हा देश, तर UAE। यानंतर भारतातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, सशस्त्र सीमा दल म्हणजेच SSB चे 26वे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजय सिंघल यांची। यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपला, तर महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर माणिकराव कोकाटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे। कोणाला? तर राणी मुखर्जी यांना। तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये राणी मुखर्जी यांना मिस्टर चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच मिळाला आहे। तर हा तिच्या 30 वर्षांच्या करिअर मधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चित्रपटात एका आईची परदेशी सरकार विरुद्धची न्यायासाठीची झुंज ताकदीने साकारल्याबद्दल तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालेले आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरले? तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसी ठरलेले आहेत। तर कोणत्या चित्रपटामुळे? तर शाहरुख खान जवान चित्रपटामुळे आणि विक्रांत मेसी 12th फेल या चित्रपटामुळे। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐका। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास नुकताच मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्यामची आई या। कोणत्या? तर श्यामची आई या। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे। तर हा चित्रपट विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित आहे आणि मातृप्रेम, संस्कार आणि शिस्तीचे सुंदर चित्रण देखील करतो। तर याआधी 1952 मध्ये ही श्यामची आईला पहिले राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते, तर ही ऐतिहासिक पुनरावृत्ती ठरलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महत्त्वाचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर नितीन करीर यांची। तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जुलै 2025 मध्ये डॉक्टर नितीन करीर यांची 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांनी मुख्य सचिव पदावरून निवृत्तीनंतर ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि राज्य वित्त आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक संसाधनांचे वितरण कसे करावे यावर मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, करीर यांचा प्रशासनातील अनुभव या भूमिकेस उपयुक्त देखील ठरेल। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा, तर सध्या चर्चेत असलेले वनतारा
स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात या ठिकाणी आहे. कोणत्या तर गुजरात या ठिकाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणासहित. तर वनतारा म्हणजे काय आहे तर वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हा एक नवीन आणि वेगळा पर्यटन प्रकल्प आहे जो गुजरात राज्यामध्ये डांग जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे ठिकाण जंगलामध्ये आहे आणि इथे गेल्यावर माणसाला निसर्ग, जंगल, प्राणी, आदिवासी लोकांचं जीवन आणि त्यांची संस्कृती खूप जवळून अनुभवता येते. यानंतर याची खास गोष्ट काय आहे हे देखील पाहूयात आपण. तर इथे तुम्हाला जंगलामध्ये राहण्याचा अनुभव मिळतो. तर जंगल सफारी सारखा आणि आदिवासी लोकांच्या संस्कृतीबद्दल देखील शिकता येतं आणि निसर्गामध्ये राहून रिलॅक्सेशन आणि ॲडव्हेंचर दोन्ही देखील मिळतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणाचा सन्मान ठेवून पर्यटन करण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. यानंतर का चर्चेत आहे हा विषय तर कारण गुजरात सरकारने याला प्रोत्साहन दिलं आहे आणि ते इको टुरिझमसाठी आपल्या भारताला एक नमुना प्रकल्प म्हणून उभारलं गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे उत्तम एक ठिकाण बनत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर उंची वाढवण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदीवर आहे. कोणत्या नदीवर तर कृष्णा या नदीवर. तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अलमट्टी धरण हे कर्नाटकामधील कृष्णा नदीवर बांधलेले एक मोठे धरण आहे आणि सध्या या धरणाची उंची आहे वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये चिंता वाढलेली आहे. तर उंची वाढल्यास इतर राज्यांना पाणी मिळण्यावर परिणाम होईल म्हणूनच हा मुद्दा सध्या चर्चेचा खूप विषय ठरतोय. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून नुकताच साजरा केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7 ऑगस्ट हा दिवस. कोणता तर 7 ऑगस्ट हा दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 100 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईक पूर्ण करा आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडींचा प्रश्न देत असतो त्याचे देखील उत्तर सांगण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत जा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे की दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डे म्हणून साजरा केला जाणार आहे. तर या दिवशी शेतकऱ्यांना जैविक शेती, पाण्याची बचत, कमी खत वापर आणि पर्यावरणपूरक पद्धती याबद्दल जागृती देखील केली जाणार आहे. तर शाश्वत शेती म्हणजे निसर्गाचा समतोल राखून शेती करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर कोणत्या राज्यामध्ये सरकारने अलीकडेच सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या राज्यामध्ये. कोणत्या तर बिहार या राज्यामध्ये. तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार राज्य सफाई कर्मचारी आयोगाची नुकतीच स्थापना करण्याची घोषणा केली आहे जी स्वच्छता, कामगार संघटनांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. तर विद्यार्थ्यांनो बिहारविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बिहारची राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. कोण आहेत सध्याचे राज्यपाल तर आरिफ मोहम्मद खान. यानंतर पुढील प्रश्न आपला 8वा पाहून घेऊयात आपण या ठिकाणी. तर महत्त्वाचा प्रश्न. तर आपल्या भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पटना या शहरामध्ये बांधले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी पटना येथे 264 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या युनानी वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. तर त्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य 2027 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. म्हणजेच ते पुढील 2 वर्षांमध्ये पूर्ण देखील होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुष्पेंद्र सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांनी 1 ऑगस्ट रोजी उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांनी लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची जागा घेतलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. सर्वांनी लक्ष द्या, या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजूर केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित बिग डेटा विश्लेषणावर आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करणारे उत्तर प्रदेश हे पहिले भारतीय राज्य बनलेले आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, सशस्त्र सीमा दल म्हणजेच SSB चे 26वे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.